कारण टँकरनं खूप पाणी म्हणजे लागतं आम्हाला, आणि मेन पाण्याचा प्रश्न सोडवला तर मग म्हणजे आम्हाला खूप आनंद होईल हे आम्हाला वाटतं. आमच्या सोसायटीमध्ये 1200 ते 1500 वोटिंग आतापर्यंत सगळे झालेले आहेत आणि यांचे पण बरेच झाले, तर 400 पर्यंत आले होते का म्हणजे? हा 400 पर्यंत, म्हणजे आपल्या लोकसभेच्या अगोदर. तर समाजामध्ये या ज्यांनी जे मांडले आता पाणी, रोड, कचऱ्याची समस्या आहे, आणि मेन म्हणजे काय आहे की जे ते लाईटचे स्ट्रीटचे पोल जे आहेत, लाईटचे पोल पाहिजेत आम्हाला. काय होतं, लेडीज 12 वाजता 1 वाजता पूर्ण अंधार असतो इथं. तुम्ही आमच्या प्रश्न सोडवण्याला 100% खात्री आहे मला. अडचण ही आहे ह्या भागामध्ये तुम्ही मागच्या वेळी पण इथं आणते मोठी चढावती कचऱ्याचा विषय होता, तो पण तुम्ही उचलून धरला, ते पण साफ करून घेतलं. आम्हाला आशा आहे की तुमच्याकडनं तुम्ही 100% आम्हाला घेता येईल, कारण की टॅक्स पण भरपूर आलेला आहे. महानगरपालिकेपर्यंत आमचा आवाज तुम्हीच पोहोचू शकता वरपर्यंत. आणि आपला एक मोठा प्रश्न आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा. मध्यंतरीच आपण भाडून अभिनव कॉलेजपर्यंत बस चालू करून घेतली. आता एक बस आहे जी स्वारगेट बसून इथं येते नरेगावपर्यंत. मी खूप वेळा पत्र व्यवहार केला आधार तर फक्त ते इथपर्यंत वरपर्यंत आली तर आपल्याला बरं होईल. एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा. मी भागाला जर पाणी तुम्ही देणार असाल, माझ्या बिल्डिंगला जर पाणी देणार असाल तर आणि तरच आम्ही मतदान करणार आहोत. ही चांगली गोष्ट तुम्ही सांगितली. आणि ही आल्यानंतर प्रत्येक माणसाला ही पहिली सांगा की आम्ही इथं असणारे 100% मतदार आहोत, ही पहिली गोष्ट सांगा. आणि मतदान नक्की करा, म्हणजे नुसतं सांगून भागत नाही, तर मतदान नक्की करा. आणि हे सांगा की जो आम्हाला पाणी देणार त्यालाच आम्ही आमदार करणार, हे आम्ही यावेळेस ठरवलेलं आहे. 15 वर्ष इथं आमदारकी भोगलेले व्यक्ती आहे, 10-12 वर्ष इथं खासदार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था इथं नाही. 2-2 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका लांबतायत. प्रशासक आल्यापासून कुठल्याही अधिकाऱ्यांनी ह्या भागामध्ये कुठलीही पाणी दौरा केलेला नाही, इथल्या अडचणी समजून घेतलेल्या नाहीत. कुठं तरी आपण आंदोलन करायचं, त्याच्यावरती ते काही गोष्टी रिॲक्ट होणार आणि मग तो अधिकारी फक्त पाणी करण्यासाठी म्हणून इथे येणार आणि त्याच्यातून पुन्हा ते 4 दिवस 8 दिवस घडणार, पुन्हा जैसे तीच परिस्थिती. या सगळ्या गोष्टींना आता आपण सर्वजण कंटाळलेलो आहोत आणि हीच वेळ राहिला प्रश्न मालमत्ता करायचा. मालमत्ता कर मी जबाबदारीने आपल्या सगळ्यांना सांगतोय, एकानेही भरायचा नाहीये, कोणीही भरायचा नाही. हे अभियान आपण गेले 1 वर्ष चालवतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं पूर्वी हे जाहीर केलं गेलं होतं, ज्याबद्दल आदरणीय अजितदादांबरोबर ह्या गोष्टींबाबत चर्चा झाली होती. त्यावेळेस कलेक्टर होते, महानगरपालिकेचे आयुक्त सुद्धा तिथे होते. मीच हे दादांना बोललो होतो की दादा, एक साधारणतः 1 BHK फ्लॅट आहे, त्याचा 5,000 रुपये आम्हाला ग्रामपंचायतमध्ये असताना टॅक्स होता. आज तुम्ही महानगरपालिकेत घेत नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थाचा प्रतिनिधी तिथं नाही, म्हणजे नगरसेवक तिथं नाहीये. जर तिथले प्रश्नच संपले नसतील, सुविधाच काही येत नसतील, तर वाढीव दराने टॅक्स आम्ही काय देणार आणि का देणार? तुम्ही आम्हाला जे देताय ते काही फार वेगळं नाहीये. आमच्या इथं कुठे सरकारी इमारती नाहीयेत, कुठलं जिम नाहीये, कुठला पार्क नाहीये, कुठल्याही अशा सरकारी योजना नाही की ज्याचा उपभोग इथले नागरिक घेऊ शकतात. मग पैसे आम्ही वाढीव द्यायचे कशासाठी? राहिला कर्मचाऱ्यांचा पगार ते ग्रामपंचायत सुद्धा देत होती. वेगळं तुम्ही काहीच करत नाही. एक तर निवडणुका घ्या, निवडणुका घेतल्यानंतर जो वाढीव दर आहे तो प्रत्येक वर्षी 20% याप्रमाणे 5 वर्षात विभागा. म्हणजे त्या 5 वर्षामध्ये तुम्हाला आम्हाला व्यवस्थित काही उपाययोजना करता येतील आणि आम्हाला त्याचा वापर करता येईल. आणि तो वापर करता आला तर मालमत्ता करत द्यायला सुद्धा आम्हाला अडचण येणार नाही. परिस्थिती अशी आहे की 5-7 वर्ष 8 वर्ष किती वर्षापासून तुम्ही इथं फ्लॅट घेतलेले असतात, त्या फ्लॅटची किंमत तेव्हाही तेवढीच होती ना आजही तेवढीच आहे, बदल काहीच झालेलं. मी राहिला प्रतीक रेसिडेन्सीमध्ये आहे नरेगावमध्ये. तो आमच्या प्रतीक रेसिडेन्सीमध्ये पाण्याचा जास्त प्रॉब्लेम आहे की आम्हाला टँकर मागावे लागतात. हे टँकर मागू नये यासाठी मी सरांना विनंती करते की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला पाण्याची सोय करून द्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो रस्ता आहे तिथे 2 व्हीलर वगैरे जाताना ह्या ज्या ऍक्टिव्हा वगैरे असतात त्यांचे चाकं लहान असतात त्यामुळे ते स्लिप होतात. सो ते पण रस्ता आम्हाला जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्हाला त्यांच्याकडून ती सेवा करून द्यावी अशी विनंती. आणि आता म्हणजे राहायला आल्यापासून मी ऐकलं की आपल्या एरियामध्ये 2दा असं झालं की
मुलांबाबतीत की मुलांना उचलून घेऊन गेलेत वगैरे असं, पण ती लोक सापडलीत. सो मुलांच्या संरक्षणासाठी सुद्धा काहीतरी उपाययोजना करावी अशी विनंती आहे. नाही, आजपासून या संपूर्ण नरे परिसरामध्ये आम्ही एक जल अभियान मोहीम चालू केलेली आहे आणि या जल अभियान मोहिमेअंतर्गत जो कोणी उमेदवार जो विधानसभेला आज इच्छुक आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, जो आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल त्यालाच आम्ही आमदारकी म्हणजेच विधानसभेला आम्ही मतदान करणार असा दृढ निश्चय घेऊन आम्ही लोकांमध्ये जातोय आणि नागरिकांना या गोष्टी पटवून देतोय. कारण पटवण्यासारखं फार काही नाहीच आहे. कारण लाख लाख रुपये, 1.5 2 लाख रुपये काही काही सोसायट्यांना दर महिन्याला मोजावे लागतात फक्त पाणी विकत घेण्यासाठी. आणि शोकांतिका ही आहे की घरातला कचरा टाकण्यासाठी सुद्धा पैसे मोजायचे आणि या उपर मालमत्ता कराची अडचण आहे. मालमत्ता कर वेळेत नाही भरला तर तिथून नोटिसा येतात. घर जप्तीच्या मध्ये शास्ती करायचं तुम्हाला सर्वांना कल्पना आहे या सगळ्या गोष्टी. या सगळ्या गोष्टींमध्ये उद्विग्न होऊन आम्ही हे अभियान सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये पाण्या रिलेटेड सर्वात जास्त सर्वांनाच गरज आहे, पण जास्त करून महिला त्याच्यामध्ये सहभागी असतात. तर ह्या सगळ्या अडचणी त्या समोर जाऊन लोकांमध्ये मांडून आम्ही त्या लोकांचं मनपरिवर्तन करतोय आणि उमेदवारांनाही आम्ही स्ट्रेट इशारा देतोय की जो आम्हाला हा प्रश्न सोडवून देईल त्याच व्यक्तीला आम्ही मतदान करणार, अन्यथा आम्ही मतदानावरती बहिष्कार घालणार. मिळालं नाही कुणाच्या बापाचं